नीट एक्झाममधील पेपरफुटी, कॉकरोच जनता पार्टीची स्थापना आणि दिल्लीतील आंदोलन, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष. साध्या सोप्या भाषेमध्ये या सर्व बाजूंचा आढावा घेण्याचा आपण आज प्रयत्न करत आहोत. तर नमस्कार, मी अरुण बर्डे. स्वागत आहे तुमचं अरुणोदय डिजिटल मीडियामध्ये. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनल आता सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. तर सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाचे एका न्यायाधीशाने एका सुनवाई दरम्यान तरुणांना त्यांनी कॉकरोच संबोधलं होतं आणि या विधानांचा प्रसार देशभर झाला. आणि या शब्दाला धरूनच अभिजित दिपके या तरुणाने सोशल मीडियावरती म्हणजे ट्विटर, जे एक्स म्हणतो आपण त्याला, तर त्यावरती त्यांनी कॉकरोच जनता पार्टी या पक्षाची स्थापना केली. आणि बघता बघता एक्सवरती, ट्विटर हँडलवरती या पक्षाला, कॉकरोच जनता पार्टीला भरभरून प्रतिसाद मिळाला. तर इतके फॉलोअर्स वाढले की सरकारला या प्रकारांची दखल घ्यावी लागली. त्या काळामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे ट्विटर हँडल ब्लॉक केले गेले. पण तोपर्यंत सर्वसामान्य जनतेमध्ये, तरुणामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे नाव झाले होते. आणि याच दरम्यान नीट एक्झाम पेपर फुटीचा प्रकार घडला, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि हा मुद्दा कॉकरोच जनता पार्टीने उचलला. वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचे आंदोलन झाले, पुण्यामध्ये पण आंदोलन झालं. आणि त्यानंतर दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावरती त्यांनी आंदोलनाची तयारी केली. या आंदोलनाला सुरुवातीपासून पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आणि जंतर मंतर मैदानावरती त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. सुरुवातीला या आंदोलनाला कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा म्हणा किंवा त्यांचा सहभाग त्यामध्ये नव्हता. पण जसं आंदोलनाची तीव्रता वाढत गेली, गांभीर्य समाजापर्यंत, पक्षापर्यंत पोहोचत गेलं, तसा या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत गेला. आणि बघता बघता जंतर मंतर मैदानावरती विद्यार्थी संघटना, विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना, तसेच कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले विद्यार्थी हे जंतर मंतर मैदानावरती पोहोचू लागले. या आंदोलनाने मोठे स्वरूप धारण केले. 18 जुलैला सोनम वांगचुक यांनी आपल्या व्हिडिओद्वारे जनतेला आवाहन केलं, 20 जुलैला मोठ्या संख्येने जंतर मंतर मैदानावरती उपस्थित राहा, या आंदोलनाला ताकद द्या. तर ही बाब सरकारने नोटीस केली. या बाबीवरती सरकारने लक्ष दिलं. आणि 19 जुलैला पहाटे सोनम वांगचुक यांना पोलिस बंदोबस्तामध्ये बळजबरीने त्यांच्यावरती कारवाई करत त्यांना पांढरे पडदे आड उचलून नेलं गेलं. दवाखान्यात बळजबरीनं भरती करण्यात आलं. खालवलेल्या तब्येतीचे कारण देत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली. पुढे अभिजित दिपके यांनीही या आंदोलनस्थळी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी सांभाळलं. विविध भागातून 20 तारखेचं नियोजन करत विविध भागातून विद्यार्थी जंतर मंतर मैदानावरती जमा व्हायला सुरुवात झाली. 20 जुलै रोजी शांततेत आंदोलन चालू होतं. अभिजित दिपके हे गाडीवरती दिसत आहेत आणि आंदोलकांना संबोधित करतायत. तर याच दरम्यान दिल्ली पोलीस आणि अभिजित दिपके यांच्यात थोड्या शाब्दिक चकमकी झाल्या. असे विविध व्हिडिओज त्या समोर आले आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित झाले आणि सरकारविरुद्ध एक संतापाची लाट उसळली. या घटनेचा विरोधी पक्षाला दखल घ्यावी लागली. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी प्रधानमंत्री यांच्या घरासमोर रस्त्यावरती आंदोलनाला सुरुवात केली. धरणे आंदोलन त्यांनी त्यावेळी सुरू केले आणि पोलिसांनी त्यांना उचलून नेलं, गाडीमध्ये बसवलं. या प्रकारामुळं पुन्हा एकदा दिल्लीतील आंदोलनावरती सर्वांचे लक्ष लागले गेलेले. आंदोलनाची एकच मागणी आहे की नीट एक्झाम पेपर फुटीची जी घटना घडली, या घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठीच कॉकरोच जनता पार्टीतर्फे जंतर मंतर मैदानावरती आंदोलन चालू आहे. या आंदोलन करण्याची हे जरी निमित्त असलं तरी गेल्या काही दिवसापासून विविध एक्झाममध्ये पेपर फुटीच्या घटना घडल्या गेलेल्या आहेत आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय. वाढती बेरोजगारी आणि शिक्षणामधील अनियमितता आणि या असंतोषाला ट्रिगर देण्याचं काम कॉकरोच जनता पार्टीने केलं. 25 दिवसापासून जंतर मंतर मैदानावरती जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सरकारतर्फे कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देण्यात आला नाही आणि चर्चाही त्यांच्याबरोबर करण्यात आली नाही. तर हा जो संतापजनक प्रकार आहे, तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि जनतेमध्ये सरकारविरुद्ध रोष निर्माण झाला.